नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण कांदे पोह्यांची रेसिपी पाहणार आहे, पण इथे आपण एक ट्रिक यूज करणार आहे ज्यामुळे तुमचे कांदे पोहे लुसलुशीत सुटसुटीत होतील, मऊ होतील, पण गिच्च ओले नाहीत होणार। ट्रिक काय जाणून घेण्यासाठी कंटिन्यू करा। तर पहिला मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे लिटरली तळून घेते। तळून घेते। तुम्ही भाजून आवडत असतील तर भाजूनही घेऊ शकता, पण तळलेले कुरकुरीत लागतात। तर शेंगदाणे काढून घेतले, त्यातच मी फोडणीची तयारी करते। तर फोडणीसाठी मी जिऱ्या मोहरीची फोडणी दिली, त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या, आता कढीपत्ताही जाईल आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून। आता फोडणी परफेक्ट बसण्यासाठी आपल्याला कांदा सोनेरी रंगापर्यंत परतायचा आहे। मिरच्या चांग चटचटल्या पाहिजेत आणि कढीपत्ता कडक झाला पाहिजे। कांद्या पोह्यांमध्ये कांदा आणि फोडणीच महत्त्वाची असते। जितकी फोडणी परफेक्ट तितके कांदे पोहे छान होतात। तर कांदा पटकन भाजण्यासाठी आपल्याला मीठही ॲड करायचं आहे, ज्यामुळे कांदा पटकन भाजला जाईल आणि फोडणी परफेक्ट होईल। तर मीठ ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला परत हे फोडणी परतायची आहे, जोपर्यंत कांदा आपला सोनेरी होणार नाही आणि फोडणी परफेक्ट होणार नाही। चला आता मी तुम्हाला ट्रिक सांगून घेते। ट्रिक अशी आहे, जेव्हा आपण पोहे भिजवतो तेव्हा पातेल्यात न भिजवता जाळीदार भांड्यात भिजवा, जसं की आपली पुरणाची चाळ आहे। त्यामुळे काय होईल, पाणी आपल्या पोह्यांना जितकं हवं आहे तितकं ते ऑब्झर्व करून घेतील आणि राहिलेलं पाणी बाहेर निघून जाईल। तर आता फोडणीमध्ये आपण हळद टाकली आणि त्याच्यामध्ये पोहे आणि शेंगदाणे जे तळून घेतले होते ते ॲड केले। आता पोहे ॲड केल्यानंतर आता आपल्याला पोहे आणि फोडणी छान मिक्स होईल असं परतायचं आहे। पोहे इतपत परता की पोहे छान फुलले पाहिजेत आणि फोडणी व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। आता पाहू शकता पोहे आपले छान फुललेत आणि फोडणीही परफेक्ट मिक्स झाली। आता लास्ट स्टेप मी कोथिंबीर ॲड केली, इथे तुम्ही साखरही ॲड करू शकता आणि तुमचे छान पोहे तयार आहेत। थँक्यू।